मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे डिजिटल विज्ञानमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी विज्ञान या विषयातील सेतू अभ्यासक्रमावर आधारित कृतीपत्रिका 1 ते 21 वरील चाचणी क्रमांक 3 याविषयी माहिती मिळवणार आहोत। तर या अगोदर आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 व भाग 2 इयत्ता 9वी विज्ञान या विषयाच्या कृतीपत्रिका आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, तुम्ही त्या देखील नक्की पाहून घ्या। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर यामध्ये इयत्ता 9वी चाचणी क्रमांक 3 जे की कृतीपत्रिका 1 ते 21 वर आधारित आहे, विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान। तर या चाचणीसाठी गुण आहेत 30 व वेळ दिलेला आहे 1 तास। तर यासाठी सूचना दिलेल्या आहेत की सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहेत। उजव्या बाजूचे कंसातील अंक गुण दर्शवतात। आवश्यक तेथे अचूक नामनिर्देशित आकृत्या काढायच्या आहेत। प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नासाठी अचूक उत्तराचा केवळ आपल्याला पर्याय क्रमांक लिहायचा आहे। तर यातील प्रश्न पहिला अ हा 2 गुणांसाठी आहे। सहसंबंध ओळखून जोडी पूर्ण करायची आपल्याला। तर यामध्ये पहिला सहसंबंध आहे अमिबा प्रोटिस्टा। तर जीवाणू पुढे उत्तर लिहायचं आहे आपल्याला, म्हणजे अमिबा हा प्रोटिस्टा गटामधील आहे, तर जीवाणू हा मोनेरा गटामधील येईल। त्यानंतर होकायंत्र सूचीचुंबक, म्हणजे होकायंत्रामध्ये सूचीचुंबक असतं, तर दारावरची जी बेल आहे त्याच्यामध्ये काय असतं, विद्युत चुंबक असतं। त्यानंतर ब पुढील आकृत्या पाहून रेणूंमधील रासायनिक बंधाचा प्रकार कोणता ते आपल्याला लिहायचे आहे। तर पहिल्या आकृतीमध्ये 2 हायड्रोजनचे अणू एकमेकांना जोडलेले आहेत व त्या ठिकाणी हायड्रोजनचा एक रेणू तयार झालेला आहे। हायड्रोजनच्या शेवटच्या कक्षेमधील या एका इलेक्ट्रॉनने भागीदारी केलेली आहे व त्या ठिकाणी एकेरी सहसंयोजी बंधाची निर्मिती झालेली आहे। त्यामुळे याचं उत्तर असेल सहसंयोजी बंध किंवा एकेरी सहसंयोजी बंध। त्यानंतर पुढील आकृतीमध्ये सोडियम व क्लोरीन यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होऊन आयनिक बंध तयार झालेला आहे व त्यानंतर सोडियम क्लोराईडच्या रेणूची निर्मिती झालेली आहे। त्यामुळे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असेल आयनिक बंध। त्यानंतर पुढील प्रश्न शास्त्रीय कारणे लिहा, हा आपल्याला 4 गुणांसाठी असेल। तर यातील पहिला प्रश्न कॅलिडोस्कोपमध्ये नक्षीदार रचना तयार होतात, कारण कॅलिडोस्कोप किंवा चारोदर्शी हे 3 आयताकृती आरसे एकमेकांसमोर ठेवून त्रिकोणी स्वरूपात लावून तयार केलेली असते। म्हणजेच या चारोदर्शीमध्ये 3 सपाट आरसे एकमेकांच्या समोर आयताकृती रचनेमध्ये लावलेले आहेत आणि चारोदर्शीमध्ये टाकलेल्या काचेच्या तुकड्यांच्या 3ही आरशात परावर्तित प्रकाशाच्या परावर्तनामुळे असंख्य प्रतिमा तयार होतात। म्हणजेच त्या ठिकाणी वेगवेगळ्या नक्षीदार रचना तयार होत आहेत। पुढील प्रश्न सर्दी झाली असता शिंकताना नाकासमोर हात रुमाल धरावा। त्याचं कारण सर्दी हा संसर्गजन्य रोग आहे आणि सर्दी झाल्यानंतर शिंकताना थुंकीतील द्रवबिंदू हवेत पसरतात आणि रोग प्रसार होऊ शकतो। हे टाळण्यासाठी सर्दी झाली असता शिंकताना नाकासमोर हात रुमाल धरावा। त्यानंतर प्रश्न तिसरा हा 4 गुणांसाठी आहे। याच्यामध्ये 4 उपप्रश्न विचारलेले आहेत। तर खालील आकृतीवरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत। तर यातील पहिला प्रश्न कोणकोणत्या वायूंचे ऑक्साईड हवेत मिसळत आहेत। त्यानुसार आपण या प्रश्नाचं उत्तर देऊया की सल्फर, नायट्रोजन, कार्बन इत्यादी वायूंचे ऑक्साईड ही हवेमध्ये मिसळत आहेत। त्यानंतर जाऊया पुढील प्रश्नाकडे की पडणाऱ्या आम्लयुक्त पावसात कोणत्या प्रकारचे आम्ल असेल। तर या पडणाऱ्या आम्लयुक्त पावसामध्ये सल्फ्युरिक आम्ल, त्यानंतर नायट्रस आम्ल व नायट्रिक आम्ल या प्रकारची आम्ल असेल। त्यानंतर प्रश्न तिसरा आम्लवर्षेचा होणारा परिणाम आपल्याला सांगायचा आहे। तर याचं उत्तर आम्लयुक्त पावसामुळे मृदेची म्हणजेच मातीची, जमिनीची व पाण्याच्या साठ्याची आम्लता वाढते। यामुळे जलचर प्राणी, वनस्पती व संपूर्ण जंगलातील जीवनाची हानी होते व संपूर्ण परिसंस्थेवर विपरीत परिणाम होतो। त्यानंतर इमारती, पुतळे, ऐतिहासिक वास्तू, पूल, धातूंच्या मूर्ती, ताऱ्यांची कुंपणे इत्यादींचे क्षरण होते। त्याचबरोबर अप्रत्यक्षपणे कॅडमियम आणि मर्क्युरी सारखे जड धातू वनस्पतीमध्ये शोषली जाऊन अन्न साखळीमध्ये शिरतात। जलाशयातील आणि जलवाहिन्यातील पाणी आम्लयुक्त झाल्याने जलवाहिन्यांच्या विशिष्ट धातूंचे व प्लास्टिकचे पेय जलात
निक्षालन होऊन आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवतात. तर यामध्ये निक्षालन म्हणजे काय आहे, तर जलवाहिनी म्हणजे पिण्याच्या पाण्याचं वहन करणाऱ्या ज्या पाईपलाईन्स असतात, ज्या काही विशिष्ट धातूपासून किंवा प्लॅस्टिकपासून बनलेल्या असतात, तर या पिण्याच्या पाण्यामध्ये जर आम्ल मिसळलं किंवा हे पाणी जर आम्लयुक्त झालं, तर हे विशिष्ट धातूंचे किंवा प्लास्टिकचे जे पाईप्स आहेत त्या पाईपचं क्षरण होऊ शकतं व क्षरण झाल्यानंतर त्या धातूंचा किंवा त्या प्लास्टिकचा अंश आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये येऊ शकतो व त्यामुळे आपल्या आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवतात. त्यानंतर या आकृतीवरील शेवटचा प्रश्न, अशा प्रकारची प्रदूषण टाळण्यासाठी तुम्ही काय कराल? आता हे जे चित्र आहे हे आम्लवर्षीचं आहे. ज्यावेळेस हवा प्रदूषण अधिक प्रमाणामध्ये होते त्यावेळेस त्या ठिकाणी आम्ल पर्जन्य होते. तर हे टाळण्यासाठी आपल्याला हवा प्रदूषणावरती नियंत्रण आणणे गरजेचे आहे. तर याचं उत्तर पाहूया आपण. कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरात अनेक दूषित कण असतात. हवा प्रदूषण नियंत्रित करणाऱ्या यंत्रणेचा वापर बंधनकारक करावा. उदाहरणार्थ निरोधक यंत्रणा म्हणजेच अरेस्टर्स, गाळणी यंत्र म्हणजे फिल्टर्स याचा वापर प्रत्येक कारखान्यामध्ये किंवा वाहनामध्ये करणे गरजेचं आहे, ज्या ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये हवेचं प्रदूषण होत आहे. त्याचबरोबर शहरातील दुर्गंधी पसरवणाऱ्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली पाहिजे. तसेच आण्विक चाचण्या, रासायनिक अस्त्रांच्या वापरावर योग्य नियंत्रण असावे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे CFC निर्मितीवर बंदी किंवा बंधने आणली पाहिजेत. तर अशा प्रकारची सर्व उपाययोजना करून आपण हवेचं प्रदूषण टाळू शकतो व पर्यायाने आम्लपर्जन्य आपण थांबवू शकतो. त्यानंतर पुढे जाऊया. प्रश्न 4. तर या ठिकाणी आपल्याला ओघ तक्ता पूर्ण करायचा आहे. या ठिकाणी सूक्ष्मजीव दिलेले आहेत, त्यांचं वर्गीकरण आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर सर्वात अगोदर आधी केंद्रकी, मग या ठिकाणी दृश्य केंद्रकी येईल. त्यानंतर आधी केंद्रकीमधील जे सूक्ष्मजीव आहेत ते आहेत जीवाणू. दृश्य केंद्रकीमध्ये आदिजीव, त्यानंतर कवके आणि शेवटी शैवाले अशा प्रकारचा या सूक्ष्मजीवांचा हा ओघ तक्ता आपण पूर्ण करत आहोत. नंतर पुढील प्रश्न क्रमांक 5. खालील आकृतींना चौकटीत चुकीची नावे दिली आहेत, ते दुरुस्त करून आपल्याला लिहायची आहेत. तर पहिली आकृती, या पहिल्या आकृतीला नाव दिलेलं आहे समपरासरी. तर याचं योग्य उत्तर असेल अतिपरासरी, कारण पेशीमधून पाणी बाहेर येत आहे त्यामुळे हे पेशीच्या अवतीभोवती असलेलं द्रावण हे अतिपरासरी द्रावण आहे. त्यानंतर दुसरी आकृती, त्याला नाव दिलेलं आहे अवपरासरी. आता या ठिकाणी पेशीच्या आत आणि पेशीच्या बाहेर येणाऱ्या पाण्याचं प्रमाण हे समान आहे त्यामुळे या आकृतीचं योग्य उत्तर असेल समपरासरी. त्यानंतर शेवटची आकृती, याला नाव दिलेलं आहे अतिपरासरी. आता या ठिकाणी बाहेरच्या माध्यमातून पेशीमध्ये पाणी प्रवेश करत आहे आणि म्हणून याला म्हणायचं आहे अवपरासरी. तर अशा प्रकारे आपण या आकृतीमधील जी चौकटींची चुकीची नावे दिलेली होती ते आपण दुरुस्त करून लिहिलेली आहेत. प्रश्न 6. ताऱ्यांच्या निर्मितीच्या टप्प्यांचा योग्य क्रम आपल्याला लावायचा आहे. 2 गुणासाठी हा प्रश्न असेल. तर याचे योग्य उत्तर, तापमान व घनता वाढते, त्यानंतर तप्त वायूंचा गोल तयार होतो, त्यानंतर अणुऊर्जा निर्मिती सुरू होते आणि शेवटी वायूचा गोल स्वयंप्रकाशित होतो, म्हणजेच त्या ठिकाणी एका ताऱ्याची निर्मिती होत असते. तर अशा प्रकारे आपण या 4 घटना योग्य क्रमाने लावलेल्या आहेत. पुढे जाऊया. प्रश्न 7. प्रत्येकी 2 उदाहरणे द्यायची आहेत की नैसर्गिक विघटनशील पदार्थ. तर यामध्ये भाजी, फळे, लाकूड, कापूस, लोकरीचे धागे. तर हे नैसर्गिक विघटनशील पदार्थ आहेत. विद्यार्थी या पदार्थापेक्षाही वेगळी उदाहरणे या ठिकाणी देऊ शकतात. त्यानंतर दुसरा प्रश्न, ध्वनीचे प्रसारण या माध्यमातून होते. तर ध्वनीचे प्रसारण हवा, पाणी किंवा स्थायूसारख्या माध्यमातून होत असते. त्यानंतर प्रश्न 8. खालील आकृतीत प्रकाश परावर्तनाचे प्रकार आहेत, त्यांचे निरीक्षण करून फरक स्पष्ट करायचा आहे. तर पहिल्या आकृतीमध्ये नियमित परावर्तन आहे व दुसऱ्या आकृतीमध्ये खडबडीत पृष्ठभागावरून होणारं हे अनियमित परावर्तन आहे. तर यांचा आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे. तर या प्रकाशाच्या नियमित परावर्तनात सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावर समांतर पडणाऱ्या आपत्ती किरणांचे आपतन कोन व परावर्तन कोन हे समान मापांचे असतात. त्यामुळे परावर्तित किरण सुद्धा परस्परांना समांतरच जातात. हा पृष्ठभाग सपाट आहे, गुळगुळीत आहे आणि निळ्या रंगाने जी रेषा दाखवलेल्या आहेत हे आपत्ती किरण आहेत आणि त्यानंतर लाल रंगाने दर्शवलेल्या ह्या ज्या रेषा आहेत या आहेत परावर्तित किरण.
तर आपाती किरण व परावर्तित किरण यांची मापे समान आहेत, त्यामुळं हे दोन्ही किरणे एकमेकांना समांतर असतात. त्यानंतर या दुसऱ्या आकृतीमध्ये प्रकाशाच्या अनियमित परावर्तनात, म्हणजे या ठिकाणी अनियमित परावर्तन होत आहे. प्रकाशाच्या अनियमित परावर्तनात खडबडीत पृष्ठभागावर समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपतन कोन समान मापाचे नसल्याने परावर्तन कोनही समान मापाचे नसतात. परिणामी परावर्तित किरण परस्परांना समांतर नसतात व ते विस्तृत पृष्ठभागावर विखुरले जातात. म्हणजेच आपाती कोन व परावर्तित कोन यांची मापे देखील समान नाहीत, त्यामुळे जी परावर्तित किरण आहेत हे विस्तृत पृष्ठभागावर पसरत आहेत. त्याचं कारण म्हणजे हा पृष्ठभाग सपाट नाहीये, गुळगुळीत नाहीये, तर हा एकदम खडबडीत पृष्ठभाग आहे. पुढे जाऊया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 9, काय होईल ते लिहा. अतिप्रमाणात वेदनाशामक औषधांचे सेवन केले तर या ठिकाणी जास्त प्रमाणात अथवा वारंवार वेदनाशामके घेतल्यास त्यांचा परिणाम होणे कमी होतो. शिवाय ॲसिडिटी होणे, चेतासंस्था, उत्सर्जन संस्था, यकृत यावर देखील विपरीत परिणाम होणे असे प्रकार आढळून येतात. त्यानंतर ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे हवा प्रदूषण होते, कारण ज्वालामुखीच्या उद्रेकातून घनरूप, वायुरूप व द्रवरूप पदार्थ बाहेर पडतात. उदाहरणार्थ हायड्रोजन सल्फाइड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, अमोनियम क्लोराईड, हायड्रोजन बाष्प व धूलिकण इत्यादी पदार्थ हवेमध्ये बाहेर पडतात. त्यानंतर प्रश्न 10, खालील आकृतीचे निरीक्षण करा व उत्तरे द्या. चित्रात दिसणाऱ्या मानवनिर्मित वस्तूंचे पर्यावरणावर कोणते परिणाम होतात. तर चित्रामध्ये आपल्याला प्लास्टिक दिसत आहे, कॅरीबॅग दिसत आहे, तर याचे आपल्या पर्यावरणावर कोणते परिणाम होतात त्याविषयी आपल्याला माहिती द्यायची आहे. तर प्लास्टिक हे एक अविघटनशील पदार्थ आहे, म्हणून कोणत्याही परिसंस्थेमध्ये प्लास्टिक टाकले असता ते पुढचे कित्येक वर्षे तसेच न बदलता पडून राहतात. हे एक अत्यंत घातक प्रदूषित आहे. याच्या विल्हेवाटीसाठी काहीही उपाय नाहीत. यामुळे पर्यावरणात खूप प्रदूषण होते आणि परिसंस्थेतील जैविक घटकांसाठी धोकादायक ठरते. याच्या ज्वलनातून विषारी वायू बाहेर पडतात. त्यानंतर प्रश्न पुढे दुसरा विचारायला आपल्याला की टाळण्यासाठी कोणते उपाय अंमलात आणणे आवश्यक आहेत. म्हणजे प्लास्टिक हे पर्यावरणासाठी घातक आहे, धोकादायक आहे. मग याच्यापासून होणारे जे प्रदूषण आहे हे कमी करण्यासाठी आपण कोणते उपाय केले पाहिजेत असं या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. त्याचं उत्तर पाहूया आपण. प्लास्टिकचा वापर कमीत कमी करावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कपात किंवा रेड्यूस. तसेच तेच ते पुन्हा पुन्हा वापरणे किंवा पुनर्वापर म्हणजेच रियूज या मार्गाने देखील प्लास्टिक वापराचे प्रमाण कमी करण्यात येऊ शकते. काही प्लास्टिक पुनर्चक्रीकरण म्हणजे रिसायकल करून नव्या स्वरूपात पुन्हा वापरता येऊ शकते. काही ठिकाणी टाकाऊ प्लास्टिकपासून रस्ते बांधणी करण्यात येते. तसेच कोठेही प्लास्टिक टाकणे ही चुकीची आहे. यामुळे घातक परिणाम होतात व प्लास्टिकऐवजी इतर पर्यावरणास हानी होणार नाही असे पर्याय आपण वापरावेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण इयत्ता 9वीतील ही जी तिसरी चाचणी आहे, कृतीपत्रिका क्रमांक 1 ते 21 वर आधारित या चाचणीचा आपण पूर्ण स्पष्टीकरणासह उत्तरांचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर अशाच प्रकारचे वेगवेगळे शैक्षणिक व्हिडिओज व शैक्षणिक अपडेट मिळवण्यासाठी नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.